या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टावर समोर सोलापूर। पंढरपूर येथे एक गर्भवती महिलेची प्रसूती झाली। त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला। त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितलं। त्यानंतर तिला रक्तही चढवण्यात आलं। मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीनच वाढत गेला आणि 3 दिवस मृत्यूस झुंज दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला। या घटनेनं पंढरपुरात एकच खळबळ माजली आहे। तर कुटुंबाने रक्तगट पुरविणाऱ्या संस्थेवर गंभीर आरोप केलाय। सध्या या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत। पाहुयात नेमकं घडलं काय ते। पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खासगी दवाखान्यात 2-3 दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सूरज चव्हाण वय 22 या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते। सदरील महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होत होता। त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्यानं तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं। महिलेची प्रसूती होण्यापूर्वीच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं। त्याप्रमाणे कुटुंबाने एका ब्लड बँक स्टोरेज येथून O पॉझिटिव्ह रक्त आणून ठेवलं होतं। परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास सुरू झाला। त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला। त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी तिला दाखल केलं। तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं, परंतु 3 दिवसानंतरही तिचा त्रास काही कमी होत नव्हता। तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की ब्लड बँकेनं चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली। तिला चुकीचे रक्त चढवल्यानं तिचा त्रास वाढला होता। त्यानंतर गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी सोलापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच आरतीचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केलाय। आरतीच्या जाण्यानं 3 दिवसाचं बाळ मायेला मुकलंय। त्यामुळे सध्या पोलिसांनी या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाहीये। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशाह मदार चौक सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।